वर्ध्यात उन्हाचा पारा अगदीच वाढलेला आहे आणि अशात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर सचिन पावडे यांनी केले। तर 6 महिन्यांच्या बाळांना खरं तर उन्हापासून दूर ठेवण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला। नक्कीच उन्हाचा पारा वाढतोय आणि त्याचा प्रादुर्भाव वर्धा आणि शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊन वाढलेलं दिसत आहे। यावेळी लहान मुलांची विशेष काळजी घ्यायची आहे। जे 0 ते 6 महिने जे बाळा असतात त्यांना सतत स्तनपान करत राहणे, त्यांना उन्हाच्या उकळापासून दूर ठेवणे, त्यांना बाहेर न काढणे, दवाखान्यात न्यायचं असलं तरी सकाळी 10च्या किंवा 11च्या आत किंवा संध्याकाळी 6-7 नंतरच त्यांना नेणे। 6 महिन्यानंतर जे बाळं आहेत त्यांना वारंवार तजेलेदार ताजे पदार्थ, लिक्विड जास्त द्या, ज्यूस, फ्रूट्स, जे मुलं शाळकरी मुलं आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्यूस, फळांचा ज्यूस, असे पाणी, नारळ पाणी या गोष्टी जास्तीत जास्त दिल्या पाहिजे। वेरूळ लेणी या ठिकाणी पर्यटकांवर मधमाशांचा पुन्हा एकदा हल्ला पाहायला मिळते। जवळपास 100 पर्यटकांना चावा घेतल्याची माहिती आहे। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर धाड टाकल्याची माहिती, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 25 जणांना अटक केल्याची महत्त्वाची माहिती। नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी धडक कारवाई सुरू केली आहे। सध्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत किनवट तालुक्यातल्या इस्लापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवणी तांडा या ठिकाणी धाड टाकत गावात सुरू असलेली हातभट्टी, गुटखा, रसायन मिश्रित शिंदींच्या अड्ड्यांवर खरं तर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। या धाडीत 17,250 लिटर मोहमास सडवा, 166 लिटर हातभट्टी देखील दारू जप्त करण्यात आली। विविध अवैध व्यवसाय जे आहेत त्यामध्ये दारू असेल, गुटखा असेल, मटका असेल, जुगार असेल, त्यानंतर इतर पण जे आर्मॅक्ट असेल, NDPS असेल, अशा वेगवेगळ्या कायद्याच्या खाली कारवाई करण्यात येत आहे। त्याच अंतर्गत शिवनी मध्ये पण आम्हाला माहिती मिळाली होती की इथं रविवारचा बाजार असतो आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जाते। त्यामुळे आम्ही जवळपास एक नियोजन करून 8 अधिकारी, त्यानंतर 100 कर्मचारी असा एक आम्ही स्टाफ सकाळी जवळपास 6 वाजता इथे रेड करून आम्हाला प्रत्येक घरामध्ये आम्ही तपासणी केली आणि त्याप्रमाणे आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात मोहाची हातभट्टी सापडलेली आहे। कल्याणच्या नांदिवली मलंग रोडवर धक्कादायक घटना घडली। कार चालकाची वाहतूक पोलिसांना मारहाण आहे। वाहतूक कोंडीमुळे कार बाजूला घेण्यास सांगितलं म्हणून मारहाण केल्याची माहिती समोर आली। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।